नमस्कार. आज आपण भारतातील एका अशा नव्या विद्यापीठाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या शिक्षणाची पारंपरिक पद्धत आहे ना ती पूर्णपणे बदलून टाकत आहे. आता हे इतकं महत्वाचं का आहे आणि यातून नक्की काय बदल घडतोय, चला पाहूया. बघा, कौशल्याशिवाय तरुण म्हणजे एक मोठी आपत्तीच. हे वाक्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभातलं आहे. आणि खरं सांगायचं तर हे एकच वाक्य आपल्या देशासमोरचं एक मोठं आणि तितकंच खरं आव्हान दाखवून जातं. खरंय, आपल्या देशातली जी प्रचंड तरुण लोकसंख्या आहे ना, ती एका दुधारी तलवारीसारखी आहे. म्हणजे बघा, जर ह्या तरुणांच्या हातात योग्य स्किल्स, योग्य कौशल्य दिली, तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेला कुठेच्या कुठे नेऊन ठेवतील. पण जर ते कौशल्याशिवाय राहिले, तर हेच तरुण देशासाठी एक मोठं संकट बनू शकतात. तर मग प्रश्न हाच आहे की या संधीचं सोनं करायचं की आपत्ती ओढवून घ्यायची. चला तर मग बघूया की हे नवीन कौशल्य विद्यापीठ या आव्हानाचा सामना नेमकं कसं करतंय. तर ह्या मोठ्या समस्येवर उपाय म्हणून एक असं विद्यापीठ पुढे आलं आहे जे फक्त पदव्यांचे कागद देत नाही तर ते तरुणांना थेट नोकरीसाठी, आजच्या मार्केटसाठी तयार करतंय. आणि यातली सगळ्यात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? हे विद्यापीठ आपल्या नेहमीच्या पारंपरिक विद्यापीठांपेक्षा खूप खूप वेगळं आहे. कसं, तेच आत्ता पाहूया. तर याच विद्यापीठाने नुकताच आपला पहिला पदवीदान समारंभ साजरा केला. यात 120 विद्यार्थ्यांना पदव्या मिळाल्या. आणि खरं तर शिक्षण क्षेत्रातल्या या नव्या प्रवासासाठी हा एक ऐतिहासिक क्षणच होता म्हणायला हवा. बरं, या नवीन शिक्षण पद्धतीचा नक्की परिणाम काय झालाय हे काही आकड्यांवरून बघूया. आणि हे आकडे खरंच खूप प्रभावी आहेत. फक्त पारंपरिक पदव्याच नाही, तर त्यासोबतच तब्बल 25,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी लागणारी महत्त्वाची कौशल्य प्रमाणपत्र मिळवली आहेत. विचार करा, 25,000 हा आकडाच खूप काही सांगून जातो. आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे तब्बल 10,000 महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचं प्रशिक्षण दिलं गेलंय, जेणेकरून त्या येणाऱ्या काळातील नोकऱ्यांसाठी एकदम तयार असतील. ही खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. पण इतकंच नाहीये. हे विद्यापीठ नवीन उद्योग आणि नवीन कल्पनांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात 160 प्री इन्क्युबेशन सेंटर्स उभारत आहे. यातून काय होणार? तर तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायला एक मोठी मदत मिळेल. या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की इथला अभ्यासक्रम हा आजच्या आणि उद्याच्या गरजा लक्षात घेऊन तयार केला गेलाय. म्हणजे बघा, AI, सायबर सिक्युरिटी, ग्रीन हायड्रोजन अशा महत्त्वाच्या आणि फ्युचर रेडी क्षेत्रांवर खास फोकस ठेवला आहे. ओके, तर आता हे बघूया की या सगळ्या प्रयत्नांचा महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर नेमका कसा आणि किती मोठा परिणाम होतोय. जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत, कौशल्य विकास हा आत्मनिर्भर भारताचा कणा आहे. खरं आहे, या एका वाक्यातच देशासाठी कुशल मनुष्यबळ किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि महाराष्ट्र तर आधीपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे नाही का? मग ती परदेशी गुंतवणूक असो, नवीन स्टार्टअप्स असोत, प्रत्येक बाबतीत पुढे. आणि हे कौशल्य विद्यापीठ राज्याच्या या विकासाच्या गाडीला अजून गती देणार आहे, हे नक्की. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आजकाल जगातली कोणतीही मोठी कंपनी गुंतवणूक करताना फक्त पैसा बघत नाही, तर त्या देशात किंवा राज्यात किती कुशल, किती स्किल्ड लोक आहेत हे बघते. याचा सरळ अर्थ काय? तर पैशांपेक्षा आता स्किल्ड माणसं जास्त महत्त्वाची झाली आहेत. बरं, या ऐतिहासिक समारंभात जे नवीन पदवीधर होते, जे आपलं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत होते, त्यांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी काही खूप महत्त्वाच्या टिप्ससुद्धा दिल्या गेल्या. एक खूप महत्वाचा संदेश होता, तो म्हणजे पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपलं असं नाही. उलट ती आयुष्यभर शिकत राहण्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आणि आजच्या इतक्या वेगाने बदलणाऱ्या जगात टिकून राहायचं असेल तर हे खरंच खूप गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर यशस्वी करिअरसाठी काय लागतं याचा एक स्पष्ट रोडमॅपच जणू पदवीधरांना दिला गेला. फक्त पुस्तकी ज्ञान नाही चालणार, त्यासोबत कम्युनिकेशन स्किल्स, नवीन टेक्नॉलॉजी शिकायची तयारी, प्रामाणिकपणा आणि आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची भावना, या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो आपल्या सगळ्यांसाठीच. ज्या स्पीडने टेक्नॉलॉजी बदलतीये त्या भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीत अजून कोणते आणि कसे बदल करावे लागतील? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?